नमस्कार मंडळी, कशी आहात? तुमच्याकडे पण जर असं एखादा भंगारमध्ये पत्रा बित्रा पडेल असेल ना, तर त्याच्यापासून तुम्ही लय मोठी जुगाड वस्तू बनवू शकता. तर ती कशी, चला सांगतो तुम्हाला. अशा एखादा पत्रा बित्रा पाहायचा तुम्हाला मोठा, आणि असं एकदम असा म्हणजे मोठा पत्रा राहील तुमच्या कसं प्रॉपर तुम्ही समजून घ्या. तो असा मोठा पत्रा राहील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सेंटरमध्ये एखादा टेपनी किंवा मोजून असं सेंटरमध्ये तुम्हाला कट मारावं लागेल. कट वगैरे मारून घेतल्यानंतर त्याला अशी कोणे वगैरे राहील, ते कोणे वगैरे तुम्हाला काढून घ्यायचे त्याच्यावाली, म्हणजे जेणेकरून तुम्हाला शेण वाढण्या किंवा दाणे वगैरे वाढणं, म्हणजे त्याचे कोपरे फाटणार नाही, असं कागद वगैरे फाटणार नाही. सारखे पत्रे असे तुम्हाला जुळून घ्यायचे दोन्ही पण. जुळून वगैरे घेतल्यानंतर तुम्ही आपल्या करवतीच्या पानानेच कापले, आपण कुठलं ग्राइंडर मशीन वगैरे कापलं नाही. इकडं खलबत्ता आहे आणि इकडं मुसळी आणि हातोडी वगैरे घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. पत्रा वगैरे सगळं तुमचं स्वतःचं मटेरियल राहील, फक्त जी मजूर राहील ती वेल्डरची मजूर राहील. तुम्ही बघू शकता हे कोणे वगैरे त्याची धार राहील, धार सगळी काढून टाकलेली, म्हणजे काय कागद दाणे वाढते आणि कागद वगैरे आपले काय फाटणार नाही, याची तुम्ही चांगली काळजी घेऊ शकता. आणि हे बघा त्याचीवाले त्याचा असं मधला 2 इंचाचा जो बेंड राहतो तो वाकून टाकलेला आहे, कारण दाणे वाढताना जे आपण शेण किंवा दाणे वाढताना जो आपण प्रॉपर पद्धतीने वडितो ते सरळ कागदाला किंवा खाली कॉन्क्रीट वगैरे त्याच्या मातीत न घुसू म्हणून आपण ते वाकून टाकलं. आता राहिली गोष्ट म्हणजे याला बांबू वगैरे लावण्यासाठी आपल्याला 1 इंचचा असा पाईप राहतो, गोल पाईप राहतो, तो आपण असा प्रॉपर पद्धतीने एल्डिंगवाले काकांकडून एल्डिंग मारून घ्यायचा. आपल्याला सेम एज दोन्ही पद्धतीने आपण त्यांना मारून घ्यायचं आहे. तर चला मग बघूया आपण कसं मारून घेतला. याच्यामध्ये आपण दोन्ही यांना मारून घेतला आहे. पाईप आपल्याकडे नव्हता, काकांनीच आपल्याला पाईप वगैरे चांगल्या पद्धतीने असं एल्डिंग मारून दिलं आहे. आणि इकडं आपण त्याला एक इंचचा असल्या कारण त्याला असं वॉल बिल मारून दिलं आपल्या खिळा ठोकण्यासाठी. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने 2 सेंटर बिंटर घेऊन त्यांचं माप करून दिलेलं आहे. आणि इकडे कोणी पण काकांनी थोडे घसून बिसून दिले, कारण ते घसून बिसून म्हणजे कारण कागदामध्ये फाटू नये म्हणून यासाठी. आणि तुम्ही बेंड पाहू शकता 2 इंचाच्या जे बेंडला आपण इकडं पाईप जोडलेला आहे. सेम एट इज आपल्याला याला पण हे करायचं आहे. आणि याला पण आपण इकडून बाहेरून आपल्याला काय वॉल बिल काय पाडलेलं नाही. आणि हे 1 इंचाची खिळी घ्यायची, या आपल्या दोन्ही पद्धतीने याला प्रॉपर पद्धतीने मारून घ्यायची. पकडीच्या साहाय्याने आपण त्याला ठोकू शकतो. हातोडे जास्त वापर करू नका, कारण आहे ना जास्त म्हणजे बांबू पण तुटण्याची शक्यता राहते. तर बांबू आपण बघू शकता, ज्याचे भरीव बांबू असेल त्यांनी भरीव बांबू वापरा, पोकळ असेल तर पोकळ पण चालेल, कारण शेण आणि दाणे जोडण्यासाठी जास्त काही जडची वस्तू आपल्याला करायची नाही. पत्रा चांगल्या क्वालिटीचा वापरा मित्रांनो, तुम्ही मला एवढं सांगायचं आहे मित्रांनो. आणि हे बघा आपलं प्रॉपर पद्धतीने तयार झाले. दोन्ही पण पावड्या आपल्याला तयार झाल्या. पावडी म्हणू शकतो किंवा दाणे वाढण्याचं एक साधन पण म्हणू शकतो, जुगाड म्हणू शकता आपल्या मराठी भाषेमध्ये. दोन्ही पण प्रॉपर पद्धतीने तयार झालेले आपल्या. तर चला मग तुम्हाला मी याचा एक डेमो दाखवतो कसं. या आता कॉन्क्रीट बिंक्रीट असेल तर त्याच्यावर तुम्ही असं साध्या सोप्या पद्धतीने वळू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, एकदा सबस्क्राईब लाईक करून जा आणि